नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजच्या विषय विचारच्या एका नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, 28 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्का आणि वेदना घेऊन आला. सकाळी आपण सर्वांनीच पाहिलं की विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर ती बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली तसं संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो शोकाकुल झाला. सगळ्यांनाच प्रचंड दुःख झालं. म्हणजे अगदी विरोधक असतील तर त्यांना सुद्धा धक्का होता हा. प्रत्येक जण हळहळला, कारण कालपर्यंत जो माणूस आपल्यामध्ये वावरत होता अचानक त्याचं असं जाणं हे सगळ्यांनाच वेदना देऊन गेलं, त्रासदायक झालं प्रत्येकासाठी. हे एका बाजूला दुःख आपण बघत होतो, वेदना बघत होतो. विश्वासच बसत नव्हता की हे झालंच कसं. 4 तास पण उलटत नाही तोपर्यंत दुर्दैवाने आपण बघितलं की सोशल मीडियावरती एक वेगळ्याच पद्धतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालं. आणि म्हणूनच आजचा विषय जो मी निवडला आहे तो आहे की मुलीला डोक्यावर आणि सुनेला पायाशी ही कोणती संस्कृती. सगळ्या सामाजिक माध्यमामधून 4 तासानंतर ज्या पद्धतीच्या चर्चा व्हायला लागल्या आणि त्यानंतर आपण गेली 10 दिवस बघतो आहोत ज्या पद्धतीच्या घडामोडी आपण बघितल्या, त्यानंतरच हा विषय घ्यावासा मला वाटला. मंडळी, कसं आहे ना की माणसाचं जाणं काहींना अतिशय त्रास देऊन गेलं. विशेषतः त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना त्याचा जास्त त्रास झाला. त्यांच्या कुटुंबियाला तो अधिक मोठा धक्का होता, कारण आपल्या घरातलं एक जवळचं माणूस त्यांनी गमावलेलं होतं. हे आपण सगळं समजू शकतो. पण 4 तासानंतर तुम्हाला सामाजिक माध्यमांमधून द्वेष आणि संशयाचं वातावरण पाहायला मिळालं. म्हणजे अजून ते लोक तो धक्का पचवत होती तोपर्यंत अनेकांनी त्याच्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली. त्याचा थेट ब्लेम जो आहे तो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कुठेतरी लादण्याचा प्रयत्न झाला. भाजपावरती कुठेतरी संशयाचं वातावरण निर्माण करणं सुरू झालं. ते होतंय नाही होतंय तोपर्यंत पुढचा वारस कोण या चर्चा सुद्धा सोशल माध्यमातून आणि म्हणजे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरती सुरू झाली. तर प्रश्नच पडला की ही सगळी काय संस्कृती आहे. त्याची जी सुरुवात झाली ती दुसऱ्या दिवशी अंत्यविधी होता. तो सुरुवात व्हायच्या आधीच विलिनीकरण हा विषय सुरुवात झाली. माध्यमांवरती पुढ्या सोडल्या गेल्या. माध्यमांमध्ये आपल्याला हे विषय यायला लागले की आता पुढचा उपमुख्यमंत्री कोण होणार, आता पुढचा वारस कोण होणार, आता हे कोण सांभाळणार पद, ते पद कोण सांभाळणार. म्हणजे कमाल वाटली. म्हणजे असं वाटलं की हे कोण एवढी घाई करते. आधी असं वाटलं की त्यांच्याच पक्षातले लोक जे आहेत अजितदादांच्या, त्यांना ही घाई झाली आहे का. म्हणजे ज्या बाईने आपला नवरा गमावलेला आहे त्या बाईचं दुःख काय असेल त्या मोमेंटला. तिच्यासाठी हा किती मोठा बरं धक्का असेल की आपण आत्ता ज्यांच्याशी बोललो ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाहीये. त्या बाईला दुःख सुद्धा तिचं जे आहे ते व्यक्त करण्यासाठी तिला एक वेळ आपण द्यायला पाहिजे होता. तो वेळ सुद्धा तिला कोणी दिला नाही. ज्या दिवशी दादांचा मृत्यू झाला त्याच दिवशी रात्री आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्याच पक्षातले काही नेते जे आहेत ते पत्र घेऊन गेलेले होते. तशा म्हणजे त्याचं कन्फर्मेशन तर आपल्याला मिळालं नाही, पण त्या पद्धतीच्या बातम्या आपण बघितलं की माध्यमांमधून यायला सुरुवात झाली होती. ते आम्ही सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत म्हणून सुद्धा आपण बातम्या टीव्हीवरती पाहिलेल्या आहेत सर्वांनी. म्हणजे इतकी काय आपल्याला राजकारणामध्ये घाई आहे आणि इतकं काय असं मोठं बिघडणार होतं की ज्यामुळे त्याच रात्री त्या स्त्रीशी आपल्याला बोलायची इच्छा झाली. हे कुठेतरी मनाला क्लेशदायक होतं. असं वाटलं की हे कशासाठी. नाही मिळालं एखाद वेळेला जागा, नाही झालं राजकारण तर चालणार नाही का. ते होते नाही होते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी बसणं शरद पवारांची सुद्धा एक वक्तव्य आलं. त्या गटाकडनं शरद पवार राष्ट्रवादीच्या गटाकडनं वक्तव्य यायला लागली की दादांची इच्छा होती विलिनीकरण व्हावं म्हणून. होत नाही तोपर्यंत
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार या बातम्या सुरुवात झाली यायला. त्याच्यानंतर तर आपण बघितलं की राष्ट्रवादीचा शरद पवार गट आहे तो एक प्रकारे बिथरलाच. म्हणजे शरद पवारांनी तर सरळ सकाळी सकाळी त्यांचं एक आपण वक्तव्य ऐकलं की आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही, आम्हाला कोणी विचारलं नाही. मग कुठेतरी शंका यायला लागली की हे सगळं चाललंय कशासाठी. दादांनी विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली, हे सगळं आत्ताच बोलायची गरज काय आहे. आणि मग कितीतरी गोष्टी उलगडत राहिल्या. कसं आहे मंडळी की विलिनीकरण दादांना हवं होतं हा भाग वेगळा. दादा जर आज जिवंत असते आणि समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीकरण दोन्ही पक्षांचं झालं असतं तर ती गोष्ट वेगळी होती, कारण तेव्हा ते नेतृत्व कदाचित दादांकडे झालं असतं महाराष्ट्राचं. आणि अशा वेळेला त्या पक्षाची बांधणी आहे ती वेगळ्या पद्धतीने झाली असती. पण आज जेव्हा दादा नाहीये तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट हा कोणत्या पक्षामध्ये विलिनीकरण होणार होता. समजा तसं झालं असतं तर सुनेत्रा पवार किंवा पार्थ आणि जय पवार यांचं भवितव्य काय राहिलं असतं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यासारखे जे नेते आहेत पहिल्या फळीतले, यांचं भवितव्य काय होतं. त्या पक्षामधले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं भवितव्य काय होते, असे कितीतरी प्रश्न पडले. कदाचित आता ज्या पद्धतीने विलिनीकरणाची घाई होते तसं जर का विलिनीकरण झालं आणि ते समजा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये जर विलिनीकरण झालं तर मंडळी खरंच आपल्याला असं वाटतंय का की त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना त्यांचा हक्क मिळेल म्हणून, त्यांना त्यांचा अधिकार मिळेल म्हणून. त्यांना त्यांचा अधिकार द्यायचाच नाहीये. याची सुरुवात दादांचं विलिनीकरण किंवा ही घाई कशासाठी असे प्रश्न जेव्हा शरद पवार गटाकडनं यायला लागले, आम्हाला तर काही कल्पनाच नाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार होणार आहेत याबद्दल. अशा पद्धतीने जेव्हा बातम्या माध्यमांमधून पेरायला लागल्या किंवा यायला लागल्या तेव्हा जाणवायला लागलं की हे वाटतं तेवढं सगळं सोपं नाहीये. कुठेतरी राष्ट्रवादी, अजित पवार गट, सुनेत्रा पवार यांच्यावरती एक दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून होतोय असं जाणवायला लागलं. आणि स्त्री कोणत्याही स्तरातील असू दे, सामाजिक किंवा ती श्रीमंत असू दे अथवा गरीब असू दे, जेव्हा त्या स्त्रीचा नवरा जातो तेव्हा तिचं जगणं जे आहे ते एकसारखंच असतं मंडळी. म्हणजे बघा ना की आता ज्या पद्धतीने आपण गेले 10 दिवस हे सगळं राजकारण बघितलं की त्यामध्ये शरद पवार गटाने सातत्याने माध्यमांमधून या बातम्या त्यांच्याकडनं यायला लागल्या आणि हा दबाव त्यांच्यावरती वाढवला गेला की काही झालं तरी तुम्हाला विलिनीकरण करायचंच आहे कारण ती दादांची इच्छा आहे. खरंच तुम्हाला असं वाटतं ही दादांची इच्छा असेल. सुनेत्रा पवार यांचा अजित पवार हे पती होते. एखाद्या माणसाला त्याचे विचार काय आहेत हे त्याच्या बायकोपेक्षा जास्त कोणाला बरं माहित असणार. आणि अशा वेळेला जेव्हा सुनेत्रा पवार यांनी आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारायचं किंवा आता आपण राजकारणामध्ये सक्रिय होऊन दादांचं जे गेलेलं स्थान आहे ते आपण मिळवायचं आणि त्याच्यानंतर दादांचा जो विचार होता या पक्षासाठीचा, कार्यकर्त्यांसाठीचा, कामासाठीचा, तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, तो वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, हे जेव्हा एखादी सुशिक्षित स्त्री ठरवते तेव्हा तिचं कुठे चुकतं. तिला तिचा निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये का. एका बाजूला शरद पवार कायम म्हणत आलेले आहेत शाहू फुले आंबेडकर, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक आपल्या सुशिक्षित सुनेने घेतलेल्या निर्णयामागे पवार कुटुंब उभं राहिलेलं आपल्याला जाणवलं नाही. दादांचं जेव्हा अंत्यविधी सुरू होते तेव्हा ज्या पद्धतीने सुप्रिया सुळेंचा वावर होता, म्हणजे अनेक त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते सामाजिक माध्यमातून आज उपलब्ध आहेत, त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की तो वावर कुठेतरी खटकणारा सुद्धा होता. म्हणजे पाठीमागे बसलेली आपल्या मुलांना पुढच्या रांगेमध्ये आणून खुर्च्यांवरती बसवणं, खरंच याची काही गरज होती का. म्हणजे तुम्ही अंत्यविधीच्या वेळेला आपल्या बहिणीला सांभाळताय किंवा तिथे परिस्थितीला मॅनेज करताय ही बाब वेगळी आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी असं सारखं जाणवत होतं की त्यांना एक प्रकारे प्रेझेंट केलं जाते की आता यापुढे तूच आहेस करती, यापुढे तुलाच सगळी धुरा सांभाळायची, किंवा आता यापुढे कोण आहे वारस तर सुप्रिया सुळे. तेव्हा मात्र शरद पवार यांच्या या विचारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं की एका बाजूला आपल्या मुलीला आपला राजकीय वारस म्हणून प्रेझेंट करत असताना आलेल्या सुनेला मात्र हा दुय्यम भाव का बरं. त्यातही
जेव्हा राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले तेव्हा सुद्धा शरद पवारांचं एक मोठं स्टेटमेंट होतं की सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या पवार आहेत. ज्या स्त्रीने आपल्या आयुष्याची 30-40 वर्ष आपल्या संसारासाठी दिली, पवार कुटुंबासाठी दिली, तर त्या मुलीला आपण बाहेरचं म्हणतो. साहेब, मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीला जर असं कोणी म्हटलं तर तुम्हाला आवडेल का? पण ते सुद्धा आपण पाहिलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आता जेव्हा सुनेत्रा पवार एकट्या पडलेल्या होत्या, त्यांच्या डोक्यावरती, त्यांच्या मनावरती दुःखाचं एक मोठं दडपण आलेलं होतं. त्या प्रचंड यातनांमधून जात होत्या. अशा वेळेला एक नणंद म्हणून, एक स्त्री म्हणून सुप्रिया सुळेंनी ज्या पद्धतीने उभं राहायला पाहिजे होतं ते सुद्धा आपल्याला दिसलं नाही. या सगळ्या घटनाक्रमामध्ये ज्या दिवशी शपथविधी होता त्याच दिवशी सुप्रिया सुळेंचा एक व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये त्या पत्रकारांना सांगतायत, नाही आता बजेट आहे ना, त्यामुळे आम्ही आता मला दिल्लीला जावं लागते आणि मी खास त्याच्यासाठीच आशा काकींची परवानगी घ्यायला गेली होते. खरंच म्हणजे हा काय प्रकारचा मानभावीपणा असू शकतो? हे करताना त्यांनी कुठेतरी हे सुचवायचा प्रयत्न केला की सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची परवानगी न घेता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, असं त्यांना कुठेतरी सुचवायचं होतं का? ही आहे का आपली संस्कृती? समजा सुनेत्रा पवार यांनी एक स्वतंत्र स्त्री म्हणून आपल्या स्वतंत्र असलेल्या एका पक्षाचा आपल्या नवऱ्यामागे खंबीरपणाने ते सांभाळण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यामागे ठामपणाने आपल्या सुनेच्या बाजूने, आपल्या बहिणीच्या बाजूने उभं राहण्याची अपेक्षा जी आहे ती खरं तर जनसामान्यांमध्ये होती. कारण तुम्ही कायम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आलात. शाहू फुले आंबेडकरांचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा तिथे समानता असते. स्त्रीने शिक्षण घेऊन आपण समाजामध्ये कणखरपणाने आपल्या पायावर उभं राहावं, तिने तिचे निर्णय घेता यावेत, तिला पुरुषांच्या बरोबरीने समानतेचा अधिकार मिळावा, हे ते विचार होते. त्या विचारांचा आणि आता प्रत्यक्ष जे काही आपण गेले काही काळ पवार कुटुंबीय जे वागतायत ते बघताना त्याचा काहीच संबंध नाही हे जाणवतं. दुसरीकडे रोहित पवार, आम्हाला दुःख आहे नाहीतर आम्ही गेलो असतो. म्हणजे काय? सुनेत्रा पवार या स्त्रीला दुःख नव्हतं? जिने आपला नवरा गमावलाय, जिने आपल्या आयुष्याचा साथीदार गमावलाय, त्या स्त्रीला दुःख नव्हतं? त्या मुलांना दुःख नव्हतं आपला पिता गेल्याचं? तर हे कुठेतरी जे आहे दांभिक वाटलं मंडळी. आता आपण 2 दिवस बघतो आहोत की एका बाजूला आम्हाला माहीतच नाही, आम्हाला हे माहित नाही, आम्ही त्या जर तिकडे शपथविधी होतोय तर खरं तर मला तर अपेक्षित होतं की जे आपण खरं तर मी या राष्ट्रवादी च्या विचारांशीच माझं कधी फारसं जमलं नाही किंवा मला ते पटले नाही. पण तरी सुद्धा एक स्त्री म्हणून जेव्हा सुनेत्रा पवार ज्या पद्धतीने उभ्या राहिल्या त्या पद्धतीने मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीने, आपल्या देशातल्या प्रत्येक स्त्रीने हे घेण्यासारखं आहे आणि अशा स्त्रीच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायला हवं. पण स्वतंत्रेचा, समानतेचा विचार मांडणारे पवार कुटुंबीय मात्र त्यांच्या मागे त्यावेळेला उभं राहिले नाही. दुःख त्यांनाही होतं, पण ते दुःख बाजूला सारून जर तुम्ही तिच्या बरोबर गेला असतात, त्यांच्या सोबत तिथे उभं राहिला असतात, कोणीतरी, सगळेच जण नाही पण तुमच्या मधले एखाद दुसरे प्रतिनिधी म्हणून जरी उभे राहिला असतात तरी महाराष्ट्राला एक वेगळा संदेश गेला असता. तो आज गेला नाही. तर हे सगळं बघताना वाईट वाटलं आणि असं वाटलं की खूप चुकीचा संदेश नागरिकांमध्ये जातो आहे, कार्यकर्त्यांमध्ये जातोय आणि म्हणून असं वाटलं की हे कुठेतरी मांडायला हवं. दुसरं त्यांनी आपण बघितलं की सरळ सांगितलं की आम्ही त्या शपथविधीला आम्ही जाणार नाही. त्यामधून तुमच्या कोत्या वृत्तीची जी आहे ती झलक सगळ्या जनतेला मिळालेली आहे. जर या ठिकाणी तुमची मुलगी असती, परमेश्वर करो असा प्रसंग दुश्मनावरती सुद्धा येऊ नये, कारण ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही की कोणाचं वाईट चिंतणं. ते सुद्धा काही लोकांनी सोशल माध्यमामध्ये चिंतलेलं होतं आणि अमृता फडणवीस यांना अशा पद्धतीने बघायला आवडेल असं वाक्य वापरलं होतं. त्या कधी मुख्यमंत्री होणार? इतकी वाईट इच्छा माणसं धरू शकतात आणि असं धरणाऱ्या स्त्रियाच होत्या. इतकं वाईट आपण बोलू शकतो? आपली संस्कृती नाही मंडळी की दुसऱ्याच्या मरणावरती आपण टपावं, दुसऱ्याच्या मरणाचा आपण विचार करावा.
विचारांचा विरोध असला पाहिजे, पण व्यक्तीचा द्वेष अशा पद्धतीने करणं किंवा त्याच्या मरणाची याचना करणं हे काही योग्य नाही. तर हे सगळं आपण बघतो आहोत मंडळी, आणि हे सगळं बघताना मात्र प्रकर्षाने जाणवलं की अशा पद्धतीने जर कोणी करत असेल तर ते योग्य नाही. मला सुनेत्रा पवार यांचं खरंच कौतुक वाटतं की त्यांनी ज्या संयमाने हे सगळे प्रसंग निभावले आहेत किंवा त्या निभावत आहेत, हे कौतुकास्पद आहे. आपलं दुःख मागे ठेवून मला माझ्या नवऱ्याचा वारसा पुढे चालवायचा आहे, संभ्रमित झालेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकसंध करायचा आहे, त्यांचा जो विचार आहे आपल्या नवऱ्याचा तो आपल्याला परत समाजामध्ये रुजवायचा आहे आणि आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं आहे, स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. इतका कणखर विचार त्यांनी या परिस्थितीमध्ये सुद्धा केला. ही किती मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं आता ज्या निवडणुका होणार आहेत अशा वेळेला आपण अशा स्त्रीच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहायला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत, ह्या मुलींची लग्न होणार आहेत, त्या कधीतरी सून होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक स्त्री, मग ती सून असेल, मुलगी असेल, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असेल, अशा निर्णयाच्या वेळेला, अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रीच्या मागे उभं राहणं ही आपली महाराष्ट्रातली नागरिक म्हणून जबाबदारी आहे. मला हे पण जाणवलं की सुनेत्रा पवार यांनी काटेरी मुकुट धारण केलेला आहे. यापुढे त्यांची सगळी वाट जी आहे ती अशीच खडतर काटेरी राहणार आहे आणि त्याची झलक आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. ही तर सुरुवात आहे मंडळी. यापुढे त्यांना अनेक प्रलोभनं, आमिष, आरोप, प्रत्यारोप, अपमान या सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि या सगळ्याला त्यांना धीराने तोंड द्यावं लागणार आहे. संयमाने त्यांना ही सगळी परिस्थिती हाताळावी लागणार आहे आणि त्या करतील. त्यांनी नुसतंच रबर स्टॅम्प होऊ नये, तर कणखरपणाने, अतिशय स्वतंत्रपणाने स्वतःचे निर्णय त्यांनी यापुढच्या काळामध्ये घ्यायला पाहिजेत, अशी खरं तर अपेक्षा आहे आणि त्या करतील अशी आशाही वाटते आहे. पण हे सगळं त्यांच्या बाबतीत घडतं आहे आणि यापुढे कदाचित आपल्याला घडताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकच वाटते की आता ह्या निवडणुका होऊ घातल्यात मंडळी. सुनेत्रा पवार यांना जेव्हा आपण निवडतोय तेव्हा अर्थातच त्या महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे जसं महापालिकांमध्ये आपण शरद पवार गटाचा एक बघितलं की खूप मोठा धुवा उडाला, तर आता सुद्धा या शरद पवार गटाला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे. कारण अशा पद्धतीने ज्या व्यक्ती, जे कुटुंब आपल्या सुनेशी वागतं, ती मंडळी इतर स्त्रियांचा इथे काय बरं विचार करणार आहेत किंवा त्यांची जी मानसिकता आहे ती या सगळ्या 10 दिवसांमध्ये आपल्याला कळून आलेली आहे की त्यांचं बोलणं वेगळं आहे आणि प्रत्यक्ष कृती वेगळी आहे. नुसतं बोलण्यामध्ये समानता किंवा शाहू फुले आंबेडकर म्हणून चालत नाही, तर ते प्रत्यक्ष आयुष्यात जगावं लागतं आणि त्याचा कुठेतरी अभाव मला दिसतो आहे. त्यामुळेच यापुढे सुद्धा जर आपण नीट विचार केला मतदार म्हणून, तर केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि महापालिकेमध्ये तिन्ही ठिकाणी आपण बघतो आहोत की भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांचं राज्य जे आहे ते आलेलं आहे आणि ते असणं योग्य आहे. कारण अशा वेळेला जेव्हा तुमच्या गावाचे काही प्रश्न सोडवायचे असतात किंवा ग्रामीण विकास जेव्हा करायचा असतो, तेव्हा तिथे आपल्याला निधीची आवश्यकता असते, तिथे आपल्याला योग्य व्यवस्थापनामध्ये ताळमेळाची गरज असते आणि अशा वेळेला सगळीकडे जर समान विचारांचं सरकार असेल किंवा समान विचारांचे लोक पक्ष असेल तर काम अधिक गतीने होईल आणि चांगल्या पद्धतीने होईल. त्यामुळे ही सुद्धा बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. आणि आता जी निवडणुका होणार आहेत, मतदान होणार आहे उद्या, तर त्यावेळेला आपण सर्वांनी महायुतीच्या किंवा सुनेत्रा पवार यांच्या बाजूने आपलं मतदान जे आहे ते करायला हवं आणि त्यांना निवडून द्यायला हवं. तर कुठेतरी खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर यांना ती एक आदरांजली असेल किंवा खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा पुढे नेणं होईल. तर नक्की तुम्ही या वेळेला सुद्धा मतदान करा आणि जी मंडळी चुकीचं वागलेली आहेत, ज्यांनी या 10 दिवसात त्या अजित पवार यांची चिता सुद्धा शांत झालेली नव्हती, त्यावेळेला एक राजकारण सुरुवात केली,
तिथे पदाचा हव्यास धरला किंवा आपल्या मुलीसाठी एक वेगळा न्याय आणि सुनेसाठी वेगळा न्याय अशा पद्धतीची वर्तणूक आपल्याला दिसली तर अशा लोकांना या निवडणुकीमध्ये जागा दाखवून देण्याची गरज आहे असं मला वाटतं मंडळी. तुम्हाला जर का हा विषय योग्य वाटला, आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या वर्तुळामध्ये शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नेहमीप्रमाणे जसं म्हणते तसं सभ्य भाषेमध्ये लिहा. कोणालाही किती आपल्याला मतभेद असला किंवा आवडत नसलं तरी सुद्धा आपली भाषा जी आहे ती कायम सांभाळून आपलं मत ते विरोधातलं असेल व्यक्त व्हायला पाहिजे. तर एवढं पथ्य सांभाळा मंडळी. आवर्जून उद्या निवडणुकीला पंचायत आणि नगर परिषदांसाठी मतदान होणार आहे. त्या मतदानाला जा, तुमचं मतदान द्या, तुमचा हक्क बजावा. जाता जाताना मित्रताईंना त्यांच्या आगामी भविष्यासाठी आणि उत्तम काम करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.